गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावशाली सेवा पाहणार आहोत, कारण की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी सेवा, उपाय, तोडगे आणि पारायण कशी करायची संकल्पयुक्त सेवा सांगत असते तुमच्या विविध समस्या आणि अडचणींवरती। पण काही सेवेकरी म्हणजे काही पुरुष मंडळी किंवा महिला मंडळी अशा आहेत की ज्यांना मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारतात की ताई तुम्ही सेवा सांगता, ती सेवा खूप वेळची असते, खूप वेळ ती बसून करावी लागते, पण ती सेवा करत असताना आम्हाला तेवढा वेळ देणं शक्य होत नाही, कारण की आम्ही म्हणजे काही स्त्रिया या बाहेर जॉब करतात, घरी येऊन मुलं बाळ बघायची असतात, घरचा जॉईंट फॅमिली असेल तर सासू सासरे सगळ्यांचं बघायचं असतं, स्वयंपाक पाणी सगळं घर सांभाळायचं असतं आल्यावरती। तर त्यावेळेस आम्हाला घरी येऊन परत आम्हाला तेवढा वेळ देणं शक्य होत नाही, दिवस कधी संपतो ते सुद्धा आम्हाला कळत नाही। तर अशा प्रकारे त्या स्त्रियांसाठी आणि त्याचबरोबर काही पुरुष मंडळी सुद्धा असे आहेत की जे कामानिमित्त सकाळी बाहेर पडतात, ते संध्याकाळी रात्री येण्याचा टायमिंग त्यांचा फिक्स नसतो। तर अशा वेळेस त्यांना सुद्धा असं वाटतं की ते सुद्धा म्हणतात की ताई आम्ही स्वामींना गुरु मानला आहे, आम्ही सुद्धा आम्हाला स्वामींची खूप सेवा करायची इच्छा आहे, खूप पारायण करायची इच्छा आहे, पण आम्हाला वेळेअभावी जमत नाही, कुठली सेवा करायला जमत नाही। पण कसं आहे, आमचे पण काही समस्या आहे, अडचणी आहे, काही इच्छा आहेत ज्या आम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत स्वामींकडून। त्यासाठी आम्हाला कुठली तरी साधी सोपी सेवा सांगा जी आम्हाला कमी वेळेत पण अतिशय प्रभावशाली ती सेवा ठरेल। तर मी एक सांगेल की प्रत्येक सेवा ही अतिशय प्रभावशाली आहे, जी मी तुम्हाला सांगते त्या प्रत्येक सेवेने तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच। पण त्यातल्या त्यात ज्यांना वेळ मिळत नाही कामानिमित्त किंवा इतर गोष्टींमुळे, लहान बाळ आहे किंवा कुठल्याही गोष्टींमुळे वेळ मिळत नाही स्वामींसमोर बसून मंत्र स्तोत्र किंवा जपमाळ किंवा नित्य सेवा करायला, त्याच्यासाठी आजची जी सेवा आहे व्हिडिओमध्ये ती अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उपयुक्त अशी ठरणारी सेवा आहे। आणि या सेवेने खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि त्यातल्या त्यात माझ्याच कुटुंबातील एका व्यक्तीला या सेवेचा अनुभव आलेला आहे। तो मी शेवटी तो शेअर करणारच आहे, त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। तर मंडळींनो, तुम्हाला माहिती असेल तुमच्या पण काही समस्या, अडचणी, जे काही संकट असतील की जे सुटतच नाही आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही सगळे सेवा करून दमला आहात, म्हणजे ज्यांना वेळ आहे त्यांनी खूप पारायण केले, खूप नित्य सेवा केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, तरी सुद्धा त्यांना अनुभव नाही आला। आणि ज्यांना वेळेअभावी कुठली सेवा करायला जमत नाही आहे, पण त्यांना अनुभव पाहिजे आहे स्वामींचा, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी त्यांना लावायचे आहेत, त्यासाठी अतिशय उपयुक्त सेवा म्हणजे काय, आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावागावात आता स्वामींचं मठ आणि केंद्र झालेलं आहेच। तुमच्याही घराजवळ जर स्वामींचं केंद्र मठ असेल तर नक्कीच त्या केंद्रामध्ये तुम्हाला माहितीच असेल त्रिकाळ आरत्या स्वामींच्या या होत असतात। त्रिकाळ आरत्या म्हणजेच काय, सकाळी 8:30ची भूपाळी आरती, सकाळी 10:30ची नैवेद्य आरती, संध्याकाळी 6, काही केंद्रामध्ये 6 वाजता होते संध्याकाळची आरती, तर काही केंद्रामध्ये 6:30 वाजता होते नैवेद्य आरती स्वामींची। अशा 3 आरत्या म्हणजे त्रिकाळ आरत्या ह्या चालू असतात। तर हीच सेवा ही तुमची आहे, ती म्हणजेच काय, तर तुम्हाला संकल्पयुक्त 108 आरत्यांना केंद्रामध्ये मठामध्ये हजेरी लावायची आहे की नाही। साधी सोपी सेवा, काही करायची गरज नाही आहे याला, मला वाटत नाही काही कष्ट पण आहे त्याला, फक्त आरतीला हजेरी लावायची आहे, मनोभावे श्रद्धेने उभं राहायचं, उपस्थित राहायचं आहे। आता तुम्ही म्हणताल की ताई म्हणजे 108 आरत्या कशा करायच्या, म्हणजे उपस्थित राहण्याने काय होणार आहे, आरती केल्याने काय होणार आहे, ते पण सांगणार आहे तुम्हाला। तर ते म्हणजेच काय की स्वामींच्या 108 आरतीला उपस्थित राहणे म्हणजे काय, हे बघा कसं असतं, आपण मनुष्य जे आहेत, ज्यावेळेस आपण आरतीला उभं असतो, जेव्हा आपण एखाद्या स्वामींच्या आरतीला म्हणजे केंद्रामध्ये आरतीला जातो, त्यावेळेस आपल्या डोक्यावरती, आपल्या मस्तकावरती आपल्या पितृदोषाचे वलय, त्या जो काही पितृदोष आहे त्याचे दोष असतात, कलियुगाचे दोष असतात, आणि आपले जे काही प्रारब्ध, जे काही आपल्या मागच्या जन्मी पूर्वजन्मीचे काही दोष असतील, जे काही म्हणजे काही संकट असतील, जे काही आपण छळकपट केला असेल, काहीतरी वाईट गोष्टी केल्या असतील, त्याचे सगळे भोग आपल्याला या जन्मातच भोगायचे असतात। म्हणून ज्यावेळेस आपण आरतीला उपस्थित राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकावरती पितृदोष, त्याचबरोबर कलियुगाचे दोष आणि त्याचबरोबर प्रारब्धाचे दोष, हे 3 दोष एका वलयामध्ये फिरत असतात। आणि तुम्ही जे म्हणतात ना की आमच्या आयुष्यामध्ये जे संकट समस्या येतात ते ह्याचाच परिणाम आहे, जे आपल्या भोवताली आहेत, जे दोष आहेत 3 गोष्टींचे, पितृदोषाचे, कलियुगाचे आणि प्रारब्धाचे, 3 दोषांचे वलय जे आपल्या डोक्याभोवती चालू आहे, त्या सगळे समस्या निर्माण करणाऱ्याच गोष्टी आहेत। समस्या अडचणी म्हणजे काय, मग कुठल्या पण असेल, नोकरी विषयक, शिक्षणाविषयक, विवाह विषयक, संतती विषयक, कुठला म्हणजे आर्थिक गोष्टींच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत हे वलय जे आहे, हे दोष जे आहे ते आपल्याला समस्या अडचणी आणत असतात। आणि त्यासाठीच आपल्याला स्वामींच्या 108 आरत्या ह्या संकल्पयुक्त सेवा चालू करायची आहे।
कारण की आरतीला ज्यावेळेस आपण उपस्थित राहतो आणि आपल्या डोक्यावरती मस्तकावरती ज्यावेळेस हे वलय फिरत असतं 3 दोषांचं, त्यावेळेस आरतीच्या वेळेस स्वामींची जी नजर आहे, स्वामींचा कृपा कटाक्ष जो आहे तो त्याच्या आपल्या मस्तकावरती पडत असतो आणि त्याच्यामुळे आपले हळूहळू दोष या 108 आरत्यांच्या मार्फत कमी कमी होत जातात. आता ज्यांचे प्रारब्धाचे भोग किंवा ज्यांचे पितृदोष त्यांना खूप कमी प्रमाणात आहे, त्यांना 108 आरत्या चालू केल्यावरती खूप लवकर अनुभव येतो, खूप लवकर त्यांना फळप्राप्ती होते. पण ज्यांचे प्रारब्धाचे भोग किंवा पितृदोषाचे जे काही दोष आहेत, भोग आहेत, ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, खूप बिकट आहेत, त्यांना अनुभव यायला वेळ लागतो, पण अनुभव येतोच. 108 आरत्यांच्या आतच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. अतिशय साधी सोपी सेवा आहे. फक्त 108 आरत्यांचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आरती म्हणजे काय? आर्ततेने हाक मारणे, स्वामींना गुरूंना आर्ततेने हाक मारणे. ज्यावेळेस आपण आरतीच्या वेळेस स्वामींना आर्ततेने हाक मारतो, त्यावेळेस स्वामी महाराज नक्कीच आपल्या भोवताली जे काही वलय चालू आहे दोषांचं ते पूर्णपणे कमी करण्यामध्ये, ते दोष पूर्णपणे घालवण्यामध्ये आपली मदत करतात आणि आपल्या समस्या अडचणी ज्या काही उद्भवल्या आहेत ते मार्गी लावण्याचे काम आपले स्वामी महाराज, आपले गुरु महाराज करत असतात. कारण की जी आरती असते ती म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये बाधा जरी झाली असेल ना, त्या बाधा झालेल्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही त्या आरतीला घेऊन जा. बघा ते व्यक्तीचं जी काही म्हणजे खूप लोकांना अनुभव आलेला आहे. कारण की आरतीच्या वेळेस साक्षात ज्या मठामध्ये ज्या केंद्रामध्ये आरती चालू असते त्या वेळेस तिथे स्वामी महाराज खुद्द साक्षीला तिथे उभे असतात, तिथे आरतीच्या वेळेस हजर असतात. म्हणून तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला बाधा जरी झाली असेल, काही झालं असेल, वाईट दोष लागला असेल, तर नक्कीच आरतीला घेऊन जा, आरतीला उपस्थित तिथे करा. बघा ज्यावेळेस आरती चालू होते त्यावेळेस त्या व्यक्तीला भोवळ येते, चक्कर येते, अस्वस्थ वाटायला चालू होतं, ते त्याचेच परिणाम असतात. कारण की एवढी स्ट्रॉंग, एवढी प्रभावशाली ती आरती असते, आरतीने हाक मारलेली ती आरती असते. म्हणून नक्कीच तुम्हाला 108 आरत्यांचा संकल्प करायचा आहे. साधी सोपी सेवा आहे, जास्त काही अवघड नाही आहे. फक्त एवढंच आहे, संकल्प कसा करायचा. आता ज्यांना कोणाला ही सेवा संकल्प चालू करायची आहे त्यांनी परवा गुरुवार आहे, गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. आता काय करायचं आहे, त्रिकाळ आरत्या केंद्रामध्ये चालू असतात. त्या त्रिकाळ आरत्यांच्या कुठल्याही एका आरतीला तुम्ही हजेरी लावू शकता. असं नाही की सकाळी जायला पाहिजे, संध्याकाळी जायला पाहिजे, असं काही नाही. त्रिकाळ आरत्यांपैकी, तिन्ही आरत्यांपैकी तुम्ही एका आरतीला हजेरी लावू शकता. फक्त आरती सुरू व्हायच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर केंद्रामध्ये हजेरी लावायची आहे. असं नाही की आरती सुरू झाली मग तुम्ही उपस्थित राहिले तर ती आरती धरायची नाही, बिलकुल नाही धरायची. त्याचबरोबर मासिक धर्म स्त्रियांना आला असेल तर मासिक धर्मात आपण केंद्रात जात नाही, देवधर्म करत नाही, ते 4-5 दिवस सोडून द्यायचे. सुतक विडाळ आला असेल तर ते दिवस सोडून द्यायचे आणि मग कंटिन्यू आपण ती सेवा चालू करायची. अशा प्रकारे हे नियम आहेत. त्याचबरोबर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होतो आहे, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार शिजवलं जातं, केलं जातं, तुम्ही नाही खात पण इतर व्यक्ती खात असेल तर त्या दिवशी केंद्रामध्ये बिलकुल तुम्ही जायचं नाही आहे. तो दिवस तुम्ही स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी डोक्यावर आंघोळ करूनच तुम्ही तुमच्या आरतीला हजेरी लावायची आहे. आता संकल्प कसा करायचा, तर गुरुवारी तुम्ही सकाळी सकाळी किंवा कुठल्याही शुभ दिनी उद्या पण तुम्ही चालू करू शकता ही सेवा. फक्त ज्या दिवशी पहिल्या आरतीला जाल त्यावेळेस सोबत खडीसाखर, नारळ आणि अगरबत्ती सोबत घेऊन जायची आहे तुम्हाला. आणि ती घेऊन गेल्यावर तुम्हाला तिथं केंद्रामध्ये स्वामींच्या त्या पादुकांमध्ये ठेवायची आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे, तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज मी आजपासून तुमची 108 आरत्यांची सेवा ही सुरू करणार आहे, ती तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. तुमची जी काही समस्या आहे, जी काही इच्छा आहे ती मनमोकळेपणाने स्वामींपाशी तुम्ही सांगा आणि स्वामींना सांगा की यातून नक्कीच मला मार्ग काढून द्या. 108 आरत्या माझ्या चालू असेपर्यंत. मी खरंच सांगते तुम्हाला, परत एकदा सांगते की ज्यांचे प्रारब्धाचे भोग, प्रारब्धाचे दोष, कलियुगाचे दोष आणि पितृदोष जर खूप कमी प्रमाणात असतील त्यांना खूप लवकर अनुभव येईल, खूप लवकर अनुभव येईल. आणि ज्यांचे जास्त आहे त्यांना थोडासा वेळ लागेल पण अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी अजून पण तुम्हाला सांगते आहे, फक्त आर्ततेने स्वामींना, गुरूंना हाक मारा आणि तुमची जी काही समस्या आहे ती सांगा आणि 108 आरत्यांना नक्कीच हजेरी लावा. तुम्हाला 100% अनुभव येणार म्हणजे येणारच. आता मी माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीला आलेला अनुभव तुम्हाला सांगते काय आहे तो. तर माझी जवळचीच म्हणजे माझी जी वहिनी आहे ती वहिनी स्वतः डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे ती. पण तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. म्हणजे हा खूप वर्षापूर्वीचा अनुभव आहे तिचा, पण मी आता तुम्हाला शेअर करते आहे. तर 2 वर्ष तिच्या लग्नाला झाले होते, पण तिच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकली किंवा ती म्हणजे काय की बाय मला सुद्धा आता म्हणजे संतान प्राप्ती पाहिजे आहे, मला सुद्धा संतान व्हावी, मला सुद्धा मूलबाळ व्हावं अशी तिची इच्छा झाली, दोघांची इच्छा झाली. मग तिने काय केलं, म्हणजे तिला त्यावेळेस राहत नव्हतं वाटतं. मग तिने त्यावेळेस काय केलं, स्वामींच्या केंद्रात जाऊन
तिच्या जवळपास घराजवळ स्वामींचं केंद्र होतं, त्या मठात जाऊन तिने म्हणजे अशी तिने स्वतःहून तिला इच्छा झाली की मी स्वामींच्या 108 आरत्या करेल म्हणून. तर ती स्वतःहून स्वामींजवळ विनंती केली आणि म्हणजे सांगितलं की तिची इच्छा व्यक्त केली आणि 108 आरत्यांचा तिने संकल्प केला. 108 आरत्यांचा संकल्प केल्यावरती त्या व्यक्ती म्हणजे त्या माझ्या बहिणीला तिथे तिने म्हणजे कंटिन्यू तिने रोज आरती जायची. तिन्ही आरत्यांपैकी एका आरतीला ती हजेरी लावायची म्हणजे लावायचीच. स्वतः डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, तरी सुद्धा ती आरतीला जायची म्हणजे जायचीच. आणि आरतीला गेल्यानंतर तिला मी खरंच सांगते म्हणजे शब्दात सांगू शकणार आणि हा अनुभव अक्षरशः खूप म्हणजे इतका म्हणजे अनुभव देणारा असा आहे तो. म्हणजेच काय किंवा तिला जशी तिने आरती चालू केल्या तशी तिला तिच्या आरती सुरू झाल्या, पण नेमक्या 12व्या आरतीला तिला गर्भधारणा राहिली. म्हणजेच तिला गर्भ राहिला आणि ती आई होण्याचं तिला सुख प्राप्त झालं. 12व्या आरतीलाच तिला सुख प्राप्त झालं आई होण्याचं. म्हणजे विचार करा की स्वामी महाराज तुमचं काही सुद्धा ठेवून घेत नाही, काही सुद्धा तुमची छोट्यात छोटी म्हणजे मुजरा सुद्धा तुमचा ठेवून घेत नाही स्वामी महाराज स्वतःकडे. सगळं तुम्हाला परतफेडीमध्ये परत करतात, जास्त पटीने परत करतात. आणि हो, जरी तुमची 108 आरत्यांच्या अगोदर जरी इच्छा पूर्ण झाली, कुठली इच्छा असेल, संतान प्राप्ती, नोकरी विषयक, कुठलाही विवाह विषयक, कुठलाही विषयक असेल, नक्कीच तुम्हाला जर अनुभव 108 आरत्यांच्या अगोदर आला तर पण संकल्प सोडू नका, संकल्प पूर्ण करा. 108 आरत्या पूर्णच करा केंद्रामध्ये जाऊन. ती काही सेवा तुम्हाला म्हणजे ती संकल्प अर्धवट सोडायचा नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लांबचा अनुभव नव्हता, माझ्या कुटुंबातलीच माझ्या बहिणीला आलेला हा अनुभव आहे. म्हणजे विचार करा, स्वामींनी 12व्या आरतीलाच तिला संतान प्राप्तीचं सुख दिलं. अशी आपले स्वामी महाराज आहेत. काही मागत नाही, फक्त स्वामींना तुमचा वेळ हवा आहे, बाकी काही नको. सोनं नाणं नको, काही नको त्यांना. फक्त तुम्ही त्यांनी सेवा करा. मग कुठलीही सेवा असेल, 1 माळी जप असेल, 11 माळी जप असेल, स्वामींची 108 आरत्या असतील, रोज नित्यनियमाने स्वामी जाऊन तुम्ही गाभारा झाडतायत मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन, किंवा सेवेकरी घडवतायत म्हणजे स्वच्छ मनाने, श्रद्धेने, भक्तिभावाने, तरी सुद्धा ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते. कारण की तुमचं सुद्धा लक्ष नसेल, पण स्वामी महाराजांचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं की तुम्ही कुठली सेवा कशी करतायत, किती तळमळतेने, किती आर्ततेने तुम्ही स्वामींना हाक मारतायत आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती सेवा तुम्ही करत आहात. त्याकडे स्वामी महाराजांचं नक्कीच बारीक लक्ष असतं आणि त्यानुसारच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत असतं. आणि हो, जरी त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली, त्यांना सुद्धा सांगेल की आपण जे मागतो आहे ती आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. पण स्वामींना माहिती आहे की ती इच्छा जर आपण याची पूर्ण केली तर ती थोड्या काळासाठी असेल, पण आपल्यासाठी जे बेस्ट आहे, जे खूप चांगलं आहे, ते स्वामी महाराज आपल्यासाठी देत असतात. भले त्यासाठी थोडासा वेळ लागेल, पण नक्कीच आपल्यासाठी आयुष्यामध्ये जे बेस्ट आहे ते स्वामी महाराज आपल्याला देतील. आणि त्यासाठी नक्कीच कुठलीच सेवा स्वामींची थांबवू नका, बंद करू नका. स्वामींवरचा विश्वास अढळ ठेवा, पूर्णपणे विश्वासाने त्यांची पूर्ण सेवा करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेलच की स्वामींची तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमत नसेल तर नक्कीच स्वामींच्या 108 आरत्यांना उपस्थित राहा, 108 आरत्यांचा संकल्प करा आणि अनुभव घ्या. आणि अनुभव आल्यावरती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.